नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, माउंट किलिमांजारो हा ज्वालामुखीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? माउंट किलिमांजारो हा ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 टांझानिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, उत्तर अमेरिकेतील गवताळपट्टा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? उत्तर अमेरिकेमधला गवताळपट्टा हा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रेरीज या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, कापसाची काळी मृदा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? कापसाची काळी मृदा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रेगूर मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4, ब्लास्ट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? ब्लास्ट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऊस या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, गोदावरी नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? गोदावरी नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1465 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, पेपर निर्मिती कागद कारखाना नेपाळनगर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पेपर निर्मिती कागद कारखाना नेपाळनगर हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, देशामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? देशामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मासेमारी होते? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मासेमारी होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, अरवली या पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे? अरवली या पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुरु शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, जगामध्ये सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्र खालीलपैकी कोणतं आहे? जगामध्ये सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जपान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, चंद्र या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? चंद्र या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हिमांशू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, आरंभ या शब्दात विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शेवट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, म्हणीचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ स्पष्ट करायचा आहे। म्हण आहे खायला काळ भुईला भार, आपल्या ठिकाणी योग्य अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 निरुपयोगी मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, खडे चालणे वाक्यप्रचार आपला योग्य अर्थ सांगायचा आहे। खडे चालणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पराभूत करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, आज्ञावेताळ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? आज्ञावेताळ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अत्यंत रागीट मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, बटाटा तंबाखू पगार हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बटाटा तंबाखू पगार हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगीज भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य कोणतं असेल? या ठिकाणी अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य खालीलपैकी कोणतं असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मी रस्त्याने जात असेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 त इ आ हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त इ आ हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सप्तमी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पितांबर हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पितांबर हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्मधारय समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 आईने बाळाला निजवले आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. आईने बाळाला निजवले आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सकर्मक भावे या ठिकाणी वाक्याचा प्रयोग होईल. प्रश्न क्रमांक 27 विरुद्ध लिंगी पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. विरुद्ध लिंगी पर्याय आपल्याला ओळखायचा शब्द आहे विदुषी. आपला विरुद्ध लिंगी पर्याय ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्वान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ? महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 4 कृषी विद्यापीठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे उत्पन्न हे सर्वात जास्त काढले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदी खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना भेटलेली आहे? महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना भेटलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 6 राज्यांना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 लक्ष्मी सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? लक्ष्मी सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भोगवती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन म्हणजे मेल्ट्रॉन यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारताची संसद खालीलपैकी योग्य आन्सर भारताची संसद खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारताची संसद द्विग्रही या ठिकाणी योग्य आन्सर होईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधील सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई शहर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 27 महानगरपालिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती आहे? पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जिल्ह्यांची एकूण संख्या 7 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 15 ऑगस्ट सन 1982 या दिवशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे? 15 ऑगस्ट सन 1982 या दिवशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लातूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धुळे जिल्हा या ठिकाणी
योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणती नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहते? खालीलपैकी कोणती नदी ही नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा नदी या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 9 कृष्णा आणि वारणा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 हरिपूर या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 10 राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लक्ष्मी सागर या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धुळे जिल्हा या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 12 मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सातारा जिल्हा या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 13 रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ताम्हिणी घाट या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 15 कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा खालीलपैकी कोणता आहे? कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा खालीलपैकी कोणता बोगदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 करबुडे बोगदा या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजे मेरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाशिक शहर या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामधला सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई उपनगर या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त जैवविविधता आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम घाट या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 19 सह्याद्रीच्या पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पर्जन्य छायेचा प्रदेश या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 20 मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा महामार्ग आहे? मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 17 महामार्ग या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 21 मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आम्रसरी या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 23 सौताडा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सौताडा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बीड जिल्हा या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 24 यवतमाळ जिल्ह्यामधली कोणती जमात ही केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली आहे? यवतमाळ जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती जमात ही केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोलाम या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 25 कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोवा राज्य या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 26 तेलंगणा हे भारतामधले खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? तेलंगणा हे भारतामधले खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 29वे राज्य या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 27 कस्तुरी मांजर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? कस्तुरी मांजर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्हा या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 28 भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्हा या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 29
अंधारी हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अंधारी हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.